यांनी आज दिबा पाटील विमानतळाच्या उद्घाटनावरून काही जोक्स करण्याचा प्रयत्न केलाय, काही विनोद केलेले आहेत। खरं तर दिबा पाटील यांचं नाव देण्याची योजना ही देवेंद्रजी फडणवीस यांनीच केली होती आणि ती पूर्ण केलेली आहे। राहिला प्रश्न भूमिपुत्राचा, तर या विमानतळावर काय तर संपूर्ण मुंबईमध्ये पहिल्यांदा नोकरीवर अधिकार हा भूमिपुत्राचाच असेल, याबद्दल पगारी नेते संजय राऊत यांना बोलण्याचा अधिकार नाही। महापालिकेमध्ये तुमचं सरकार असताना सगळ्या अमराठी कंत्राटदारांना तुम्ही कंत्राट दिली, तेव्हा तुम्हाला मराठी आठवला नाही। बाकी सगळ्या बाहेरच्या लोकांना तुम्ही कंत्राट दिली, तेव्हा तुम्हाला मराठी आठवत नाही। आणि आता देखील नवी मुंबई विमानतळावर पहिली नोकरी, पहिला अधिकार हा भूमिपुत्राचाच असणार आहे आणि तो वारंवार देवाभाऊंच्या नेतृत्वातील सरकारने केलेला आहे। त्यामुळे तुम्हाला भूमिपुत्रांविषयात गळा काढण्याचा अधिकार नाही। संजय राऊत, तुम्ही भूमिपुत्रांच्या जमिनी लाटल्या। संजय राऊत, तुम्ही भूमिपुत्रांचे प्लॉट लाटले। संजय राऊत, तुम्ही भूमिपुत्रांच्या अधिकारावर गदा आणून पत्राचाळीमध्ये घोटाळा केला। त्यामुळे कृपया तुम्ही भूमिपुत्रांवर बोलू नये। खरं तर दिबा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे ही आग्रहाची भूमिका आमचे प्रशांत ठाकूर भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील त्यांनी सुरुवातीला केली होती। त्यानंतर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी त्याबद्दल पाठपुरावा करून लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव नवी मुंबई विमानतळाला दिलं पाहिजे यासाठी आग्रही भूमिका घेतली। संजय राऊत, तुम्हाला मात्र हे नाव पचत नाही, तुम्हाला हे नाव रुचत नाही। सातत्यानं तुम्ही दिबा पाटील यांच्या विचारांना विरोध केला होता। तुम्ही दिबा पाटील यांचं नाव दिलं जात होतं, त्याला देखील उद्धवजी ठाकरे यांनी विरोध केला होता। त्यांना आज दिबा पाटील यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही। देवेंद्रजी फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव दिलंय आणि त्याचं संपूर्ण श्रेय भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं आहे। संजय राऊत, तुम्ही या नावाला विरोध केला होता, उद्धवजी ठाकरे देखील या नावाला विरोध केला होता। हा इतिहास आहे आणि हे नवी मुंबईतल्या भूमिपुत्रांना ठाऊक आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची ओळख पुसली जाणार नाही। खरं तर संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना त्याबद्दलचे पुरावे मागितले होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा अपमान संजय राऊत तुम्ही केला होता। छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान आम्हाला आहे। तुम्ही मात्र त्यांच्या वंशजांना पुरावे मागण्याचं पाप पगारी नेते संजय राऊत तुम्ही केलं होतं। त्यामुळे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही। मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, ते भव्य आणि दिव्य आहे, त्याबद्दल कोणालाही शंका असण्याचं कारण नाही। तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा अधिकार मुळात नाहीये, कारण तुम्ही ज्या पद्धतीनं शिवरायांच्या विचारांचा वारसा संपवण्याचं काम केलंय आणि अफजल खानाच्या पिलावळीचा उदो करतायत, तुम्ही आमच्या छत्रपतींचं नाव घेऊ नका। 31,000 रुपये कुठून आणणार हा प्रश्न पगारी नेते संजय राऊत यांनी विचारू नये। त्यांनी आपलं पगार घेऊन सामनामध्ये अग्रलेख लिहिण्याचं काम करावं। 31,000 रुपये कुठून आणायचे याची काळजी मुख्यमंत्री म्हणून देवाभाऊ करतील, उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा आणि एकनाथ शिंदे करतील। त्यासाठी जनतेनं त्या तिघांनाही निवडून दिलेलं आहे। तुम्ही आपलं पगार घ्यायचा आणि सामनामध्ये अग्रलेख लिहायचं, एवढंच काम करा। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र सरकारला भरभक्कमपणे मदत करतील आणि राज्यातल्या वेगवेगळ्या माध्यमातून हे 31,000 कोटी रुपये उभे राहतील आणि दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये मदत देण्याचं काम देवाभाऊंच्या नेतृत्वातील महायुती सरकार करणार आहे। तुम्हाला 31,000 रुपयाच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची गरज नाही। तुम्ही आपलं सामनामध्ये खरडपट्टी करून अग्रलेख लिहा, त्यासाठीच तुम्हारी पगार घेता। जनतेनं देवाभाऊंना निवडून दिलंय, ते पैसे कशा पद्धतीने जमवायचे,
कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना मदत करायची, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींकडनं कशा पद्धतीनं मदत घ्यायची हे देवाभाऊंना चांगलं माहिती आहे. तुम्ही आपलं पगारी नेते म्हणून पगार घ्या आणि सामनामध्ये अग्रलेख लिहा. खरं तर प्रगल्भ होण्याची भाषा संजय राऊत यांनी करू नये, कारण संजय राऊत स्वतः बालिश आहेत. बालिश बहु बडबडला अशा पद्धतीचं संजय राऊत यांचं बालिश वक्तव्य सातत्यानं होतंय. देवाभाऊ प्रगल्भ आहेत आणि संजय राऊत बालिश आहेत हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. त्यामुळंच देवाभाऊंना 3 वेळेला जनतेनं निवडून दिलं आणि संजय राऊत बालिशपणा करतात. त्यामुळं संजय राऊत यांना एकदाही जनतेमधून निवडून येता आलं नाही. देवाभाऊंचा प्रगल्भपणा काय आहे काल शेतकऱ्यांनी बघितलाय. आमच्या शेतकरी बांधवांना भरघोस मदत देण्याचं काम देवाभाऊनं केलं. उद्धवजी ठाकरे तुम्ही बांधावर गेला होता, संजय राऊत गाडीमध्ये बसून काजू बदाम खात होते आणि माझ्याकडं शेतकऱ्यांना देण्यासाठी काही नाही असं म्हणून तुम्ही बोंबलत होतात. देवाभाऊंनी काल शेतकऱ्यांना जवळपास 31,600 कोटी रुपयाची मदत केलेली आहे. आजपर्यंतच्या इतिहासात अशा पद्धतीची मदत एकाही मुख्यमंत्र्यांनी केली नव्हती, एकाही सरकारने केली नव्हती. एवढी मदत देवाभाऊंनी काल घोषित केली आहे. त्यामुळं देवाभाऊ प्रगल्भ आहेत तर संजय राऊत बालिश आहेत. अजित दादांची झोप उडाली नाही तर संजय राऊत आणि उभाटा गटाची झोप उडवाली. काल ज्या पद्धतीनं देवाभाऊंनी शेतकऱ्यांना मदत केली, काल ज्या पद्धतीनं देवाभाऊंनी शेतकऱ्यांसाठी घोषणा केल्या, या घोषणा ऐकून उद्धवजी ठाकरे रात्रभर झोपले नाहीत, संजय राऊत देखील झोपले नाहीत. रोज सकाळी संजय राऊत 10 वाजता पत्रकार परिषद घेतात, कारण रात्री त्यांना झोप येते. आज 12 वाजता संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली, कारण त्यांना रात्रभर झोप लागली नाही. त्यामुळे अजितदादांची झोप उडालेली नाही तर संजय राऊत तुमची झोप उडालेली आहे. त्यामुळे तुम्ही आज 10 ऐवजी 11:30-12 वाजता पत्रकार परिषद घेतली आणि शेतकऱ्यांची ही मदत बघून विरोधकांची देखील अशाच पद्धतीने झोप उडणार आहे. उद्धवजी ठाकरे आज तुमची झोप उडाली, संजय राऊत आज तुमची झोप उडाली आहे. अशाच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये मुंबई महापालिका निवडणूक झाल्यानंतर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची कायमची झोप उडेल हे तुम्ही लिहून घ्या. खूप खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.